मोठा उत्सव म्हणजे भंडारा उत्सव. बाळूमामांच्या 2026च्या भंडाऱ्यामधील 3 मुख्य दिवस. या तीनही दिवशी बाळूमामा भक्तानं आदमापूरला यायलाच हवं, कारण या दिवशी साक्षात 33 कोटी देव सूक्ष्म रूपात हजेरी लावतात. 15 मार्च वार रविवार. या दिवशी दुपारी 12 वाजता बाळूमामा रथ मिरवणूक आदमापूर मधून चालू होईल आणि रथ निढोरीमध्ये येईल. नंतर 19 बग्ग्यामधून ज्या दुधाच्या घागरी येतात त्या घागरी रथामध्ये ठेवून रथ पुन्हा आदमापूरकडे येईल आणि यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5 पर्यंत बाळूमामा रथ आदमापूर मंदिरामध्ये येईल. ज्या दुधाच्या घागरी रथातून आणल्या जातात त्या घागरी गाभाऱ्यात नेऊन पूजल्या जातील. 16 मार्च वार सोमवार. पहाटे 4 ते 6 वाजता जगाची भविष्यवाणी बाळूमामा भाकडूक होईल, ज्यामध्ये बाळूमामा पुढे काय काय घडणार आहे ते भाकडुकीच्या माध्यमातून सांगतात. भाकडूक झाल्यानंतर बाळूमामांची आरती होईल. नंतर काल्याचे अभंग आणि 10 वाजल्यानंतर बाळूमामांचा महाप्रसाद होईल. या महाप्रसादाची चव अमृतासारखी असते. हा महाप्रसाद जो सेवन करतो त्याच्या अंगात कोणतीही बाधा असो, कोणतीही रोगराई असो, ती नष्ट करण्याची ताकद या भंडाऱ्यामध्ये आणि या महाप्रसादामध्ये आहे. 17 मार्च वार मंगळवार. सकाळी 9 वाजता पालखी सोहळा होईल. त्या सोहळ्यामध्ये 33 कोटी देव सूक्ष्म रूपात हजेरी लावतात. त्यानंतर 4 वाजता प्रसाद आणि नंतर भंडाऱ्याची सांगता समारंभ होईल. बाळूमामा सेवेकरींसाठी बाळूमामांची सूचना. भंडाऱ्यामध्ये येणाऱ्यांना पोटभर वाढा. अरे, लोक माझ्याकडे येतात ते पावन होण्यासाठी येतात. त्यांना प्रसाद, दर्शन आणि भंडारा देण्याची व्यवस्था करा. आपल्या दारातून एक सुद्धा भक्त निराश होऊन जाऊ नये. आपला भंडारा करण्याचा हेतू लोकांचे कल्याण करणे हा आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसानं एकदा नव्हे तर 4 वेळा पोटभर खावे. प्रामाणिकपणे होईल तेवढे काम करावे. परत जाताना चिमूटभर भंडारा मागून घेऊन जावे. भंडारा सुद्धा आपल्या हातानं आपण उचलून न्यावयाचा नाही. सर्व बाळूमामा भक्तांना विनंती,